नमस्कार. सर्वप्रथम श्री बाबासाहेबांना माझ्याकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. आय थिंक ह्या कंपनीमध्ये जर काय मला बोलायचं असेल तर माझा जॉब टेलेंडरचा आहे. जास्त अपेक्षा ठेवू नका. पण लहानपणी जेव्हा मी साहित्य सहवासमध्ये होतो आणि बाबा हॉलमध्ये बसायचे त्यांच्या मित्रांबरोबर आणि गप्पा मारताना चहा वगैरे पिताना अनेक नावं कानावरती जायची, पण मी लहान असल्यामुळे तेवढं काही इंटरेस्ट घेत नव्हतो त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. मी त्याचा भाग नव्हतो. पण त्यावेळेला मी अनेक नावांमध्ये आणि त्या अनेक डिस्कशन्समध्ये बाबासाहेबांचं पहिल्यांदा नाव ऐकलं होतं. पण मला एक्झॅक्टली माहिती नव्हतं की बाबासाहेब काय करतात आणि माझे बाबा का तिकडे त्यांचं डिस्कशन करतायत, त्यांच्याबद्दल एवढं चांगलं बोलतायत. पण जसा मोठा झालो त्यावेळेला मला रिअलाइज झालं की छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांच्या इतिहासाबद्दल एवढा अवेअरनेस आणणं, ऑफकोर्स आपण शाळेत शिकतोच, काही गोष्टी माहिती असतात, काही गोष्टी माहिती नसतात. तर ज्या माहिती नसलेल्या गोष्टी माझ्या कानावरती असंही आलं होतं की बाबासाहेब स्वतः 300 किल्ल्यांना त्याने व्हिजिट दिली होती. तिकडचे जी माणसं जे किल्ल्याचं मी म्हणेन की आता अजूनही म्हणेन की रक्षण करतात, त्यांच्याबरोबर वेळ काढून त्यांचे पूर्वजांनी महाराजांबरोबर राहिले आणि काय केलं ही माहिती आपल्यापर्यंत पोचवणं, ह्याच्यासाठी एक डेडिकेशन लागते, एक कमिटमेंट लागते. मी बाबासाहेबांबद्दल काय बोलणार, मी लहान आहे, पण जे माझ्या डोक्यात आत्ता येतं ते मी बोलू शकतो तुमच्यासमोर. पण हे सगळं होताना वेळ मी दुसरीकडे कुठे वापरू शकतो. त्यांना ऑलवेज जे आपली परंपरा होती, जे महाराजांनी आपल्यासाठी महाराष्ट्र कसा पुढे जावा, जे त्यांचे विचार होते ते आपल्यापर्यंत पोचवलेत आणि त्यांचा प्रयत्न अजूनही तोच आहे. मला लहानपणी शाळेत आठवतं की इतिहास सुरू झाला शिवाजी महाराजांपासून आणि त्यानंतर माझं क्रिकेटही सुरू झालं शिवाजी पार्कपासून. मी आपल्याला बोललो होतो की मी काय जास्त बोलू शकत नाही, कारण मी इथे काय बोलणार बाबासाहेबांबरोबर समोर. मला सांगितलं होतं की इकडे येऊन बाबासाहेबांचा तुझ्या हस्ते सत्कार करायचा आहे. तर माझ्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता की मला कळत नव्हतं मी येऊन काय करणार, इकडे काय बोलणार त्यांच्यासमोर. मी इथे आलोय त्यांना शुभेच्छा द्यायला वाढदिवसाच्या आणि सर्वप्रथम त्यांचा आशीर्वाद घ्यायला. थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.